आपलं नाव काय? नमस्कार. मी नितीन भोजराज राणे, राहणार फैजपूर, तालुका यावल, जिल्हा जळगाव. आपला एक महाराष्ट्र राज्यामध्ये ज्वारी उत्पादनामध्ये आपला प्रथम क्रमांकाने आपण सन्मानित झालेला आहात आणि आपल्याला एक प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आपली निवड कशी झाली काय सांगाल? निवड कृषी विभागानं एक पीक स्पर्धा आयोजित केलेली होती. त्याची माहिती मला आमचे जे कृषी सहाय्यक आहे महेंद्र पाटील त्यांनी दिली होती आणि मी त्या स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर त्यांचं वेळोवेळी महेंद्र पाटील, आगिवाल साहेब, हितेंद्र चौधरी कृषी सहाय्यक हे वेळोवेळी प्लॉटला भेट द्यायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण शेती समजा करत होतो. तिच्यातून आपली ते निवड झाली. निवड झाली. म्हणजे त्यांच्या जे काही समिती वगैरे ते वेळोवेळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून. समिती शेतात पाहणी करत होती, पिकाची बी पाहणी करत होती आणि सर्व गोष्टी. बरं, म्हणजे त्यांच्या निकषामध्ये आपण कदाचित उतरले असावेत आणि आपली निवड झाली असावीत असं या ठिकाणी. हो, त्यांनी ते क्षेत्र काढलं होतं 10 बाय 10 मीटरचं. त्याच्यातली काढणी वेगळी केली आणि असे 3 प्लॉट त्यांनी काढले. 10 बाय 10 मीटरचे 3 प्लॉट वेगळे काढले. संपूर्ण ज्वारीची जेव्हा काढणी करत होतो तेव्हा ते 3 प्लॉट वेगळे वेगळे काढले आणि त्याची सरासरी तर हे माप त्यांनी घेतलं. बरं, आपण किती क्षेत्रामध्ये ज्वारीची लागवड केलेली आहे? माझी ते 6 बिघ्यामध्ये म्हणजे 180 गुंठे लागवड केलेली होती आणि जवळपास 78 क्विंटल वजन त्याचं आलं होतं. म्हणजे कमी क्षेत्रामध्ये आपण भरघोस असं उत्पादन घेतलेलं आहे. म्हणजे हेक्टरी जास्त आलं आपलं. बरं, हेक्टरी. एका हेक्टरी प्रमाण आपलं जास्त आलं. बरं बरं, त्याच्या माध्यमातूनच आपली निवड झाली असावी. हो. आपण या निवडीच्या माध्यमातून आपण आपलं आता फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये आपलं व्हिजन काय राहणार आहे, संकल्प काय राहणार आहे आता आपल्याला? म्हणजे कशी किंवा आपण आता समजा आपण जसं उत्पन्न काढतो तसं इतर लोकांनी बी काढलं पाहिजे. आपल्या सोबतचे जे आहे शेतकरी त्यांना बी आपण मार्गदर्शन बी करत राहतो आणि आपण जसं आता मी यंत्रानं पेरणी केली होती, ट्रॅक्टरनं पेरणी केली होती. पेरणी करतानाच मी त्याला 10-26-26 टाकलं होतं. म्हणजे ज्वारी पेरताना 10-26-26 टाकलं होतं आणि धूळ पेरणी केली होती मी. म्हणजे पाऊस पडण्याच्या 2 दिवस आधी माझी एकदम व्यवस्थित पेरणी झाली आणि पाऊस पडला मस्त छान आणि पीक एकदम मस्त उगवून आलं. बरं बरं, आता संकल्प काय राहणार आहे आपला, व्हिजन आता पुढचं काय? सर्व लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे. आपल्या बरोबरीत आपण त्यांना मार्गदर्शन बी करतच राहतो, मी सांगत राहतो, त्यांचे बी सल्ले घेत राहतो. सर्वांची चर्चा, विचार विनिमय, शिवार फेरी वगैरे आपण करतच राहतो. बरं बरं, म्हणजे सर्वांना घेऊन चालायची आपली आपण सर्वसमावेशक काम करणार आहात. माझा सर्व म्हणजे परिसरात शेती करणारा सर्व मित्र परिवारच आहे. कोणी भेटले की चालूच राहते चर्चा की तू हे केलं, मग कसं केलं, मी हे करतोय. मग म्हणजे एक सल्लामसलत चालूच राहते, मार्गदर्शन वेळोवेळी मिळतच राहतं आपल्याला. आपण या आपली एका राज्यात, महाराष्ट्र राज्यात आपल्या प्रथम क्रमांकाने आपली निवड झालेली आहे. ज्वारी उत्पादन म्हणजे कमी क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे भरघोस असं उत्पादन घेतलेलं आहे. तर आता आपलं सोसायटी म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगाल? मेसेज हाच किंवा यंत्राने शेती केली की आणि व्यवस्थित कृषी सहाय्यकांच्या सल्ल्याने करा. म्हणजे काय, शेतकरी हा आंधळ्याप्रमाणे शेती करतो, बऱ्याचदा अवास्तव खर्च बऱ्याच ठिकाणी होतो. तो न होता म्हणजे सल्ल्याने जर केलं तर व्यवस्थित होतं आणि उत्पन्न पण चांगलं मिळू शकतं. ओके ओके, आपण एक ज्वारी उत्पादनामध्ये आपला महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आलेला आहे. आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्ष आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. या निवडीचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगाल? निवडीचं श्रेय म्हणजे आता हे की मला वारंवार सल्ला कृषी विभागामार्फत मिळाला आणि सरकार तर योजना खूप राबवतं, पण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि ते पोहोचवण्याचं काम कृषी विभागानं केलं. मला जर माहितीच पडलं नसतं की अशी अशी योजना आहे तर मी कदाचित हिच्यात भागच घेऊ शकलो नसतो आणि आलोही नसतो, पार्टिसिपेट झालोच नसतो. म्हणून हे श्रेय कोणाला जातं? हे श्रेय साहजिकच कृषी सहाय्यकांचे, जे वारंवार येऊन शेतकऱ्यांची चर्चा करत होते, त्यांना मार्गदर्शन करत होते त्यांना. त्यांच्या मार्गदर्शनानंतर